नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडिया यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, पाहायला गेलं तर आजकाल सर्व क्षेत्रात महिला या आपल्याला अग्रेसर दिसत आहेत। तसेच आज आपण बघणार आहेत कोण कोण आहेत आपल्या नव्या विधानसभेतल्या महिला आमदार ज्या वेगवेगळ्या पक्षांकडून विजयी झालेल्या आहेत। तर गाईज, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। जर आपण भाजप म्हटलं तर त्यातून आहेत मंदा म्हात्रे ज्या बेलापूरमधून आहेत, मनीषा चौधरी दहिसर, विद्या ठाकूर गोरेगाव, देवयानी फरांदे या नाशिक मध्य, तसेच सीमा हिरे हे नाशिक पश्चिम, माधुरी मिसाळ या पर्वतीतून, तसेच मोनिका राजळे या शेवगाव, भारती लवेकर ह्या वर्सोवा, मुक्ता टिळक कसबा पेठ, श्वेता महाले या चिखली, मेघना बोर्डीकर जिंतूर आणि नमिता मुंदळा या केज अशा भाजपमधून या विजयी झालेल्या आमदार महिला आहेत। तसेच आता आपण पाहू काँग्रेसमध्ये, तर काँग्रेसमधून सर्वप्रथम येतात त्या म्हणजे प्रणिती शिंदे ज्या सोलापूर शहर मध्यातून आहेत, यशोमती ठाकूर तिवसा, वर्षा गायकवाड धारावी मानखुर्द, प्रतिभा धानोरकर ह्या वरोरा आणि सुलभा खोडके या अमरावतीतून। तसेच शिवसेनेतून आहेत लता सोनवणे चोपडा मधून आणि यामिनी जाधव या भायखळामधून। तसेच अपक्ष देखील महिला आमदार आहेत त्या म्हणजे गीता जैन या मीरा भाईदर आणि मंजुळा गावित या साक्रीतून। राष्ट्रवादी काँग्रेसचं बोलायला गेलं तर सरोज आहिरे हे देवळाली, सुमन पाटील या तासगाव। तर यात पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त आमदार म्हणजेच 12 आमदार या भाजपच्या आहेत। त्या खालोखाल 5 आमदारांसह काँग्रेस शाखे, अपक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 2-2 महिला आमदार आहेत। वरच्या नावाकडे नजर टाकली तर लक्षात येतं की यातल्या बहुतांश आमदार कोणत्या ना कोणत्या राजकीय घराण्याशी संबंधित देखील आहेत आणि त्यांना तिकीट देताना महिला म्हणून विचार करण्याऐवजी त्यांच्या घराण्याचं राजकीय वजन पाहिलं जाण्याची शक्यता अधिकच असते। तर गाईज, ही होती आजची माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हायरल इंडियनला व्हिजिट करा। धन्यवाद।